कार्यकर्त्यांनी चर्चेला यावं, त्यांचे नेतृत्व करणाऱ्यांनी चर्चेला यावं आणि चर्चेतून आपण काहीतरी सकारात्मक मार्ग काढू अशा पद्धतीची विनंती मला आंदोलन करताना या ठिकाणी करायची आहे. न्यायालयानं म्हटलंय की त्यांना 6 वाजेपर्यंत जे आंदोलनाची जागा आहे ती सोडण्यात यावी. न्यायालय हे अशा पद्धतीच्या आंदोलनाची कदाचित दखल घेतली असेल. मलाही काही व्हॉट्सअपवर एक मेसेज आलेला आहे, परंतु ती एक पॅरलल प्रक्रिया आहे जी न्यायालय करत असते आणि त्या विषयावर मला भाष्य करायचं नाही आहे. परंतु मला असं वाटतं की दिव्यांग बांधवांसाठी 1,500चा निर्णय 2,500 करण्याचा निर्णय असो की जिल्हा नियोजन समितीचा 1% निधी हा दिव्यांगासाठी खर्च करण्याचा निर्णय असो, सरकारने आजतागायत दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जितके निर्णय विद्यमान सरकारने केलेले आहे ते आजपर्यंत घेतलेल्या निर्णयापेक्षा जास्त मोठे आणि महत्त्वाचे आहे. आणि अजून जी काही आंदोलनकर्त्यांची मागणी आहे त्या मागणीच्या संदर्भामध्ये सरकार निश्चितच सकारात्मक विचार करेल. मी नागपूरला आलेलो आहोत, पंकज भोयर साहेब यांची वाट बघत आणि त्यांचं आगमन होताच आम्ही दोघंही आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी जाणार आहोत. काढून घे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.